काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी सध्या सुरू आहे। सकाळपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे। बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। अनेक ठिकाणी पर्यटक अडकल्याचं समोर येत आहे। महिनाभराच्या कोरड्या पावसानंतर काश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरू झालाय। नजर जाईल तिथं फक्त बर्फ आणि बर्फच पाहायला मिळत आहे। केदारनाथमध्ये सुद्धा बर्फाची चादर पसरली आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा बर्फवृष्टी होती आहे। डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य पर्यटकांना अनुभवता येत आहेत। दरम्यान जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमधून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। आपण सध्या आहोत काश्मीरमध्ये, काश्मीरच्या गुलबर्गमध्ये आणि इथे आपण पाहताय प्रचंड बर्फवृष्टी होते आहे आणि इथे होत असलेल्या या बर्फवृष्टीमुळे आता पर्यटक अडकलेले आहेत। आपण सध्या गाड्यांच्या रांग बघत आहात, अशाच प्रकारे अनेक किलोमीटरच्या रांगा सध्या इथे लागलेल्या आहेत आणि या सगळ्या रांगा लागलेल्या आहेत कारण की बर्फवृष्टी होते आणि बर्फ पडत असल्यामुळे गाड्या या अतिशय हळू वेगाने चालतात आणि त्या स्किड होण्याची भीती असते, घसरण्याची भीती असते। त्यामुळे या गाड्या ज्या आहेत त्या आता थांबलेल्या आहेत। सर्व पर्यटक जे आहेत ते इथे अडकलेले आहेत आणि जोपर्यंत ही बर्फवृष्टी कमी होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे हे सगळे पर्यटक इथे अडकलेले असणार आहेत आणि या सगळ्या पर्यटकांना इथून नेण्यासाठी, इथून जाण्यासाठी आता बर्फवृष्टी थांबण्याची वाट बघावी लागणार आहे। तोपर्यंत इथून काही सुटका होणार नाही आहे। त्यामुळे इथे अनेक लोक घोड्यांचा वापर करतात, अनेक लोक रस्त्याचा वापर करतात, ट्रेकिंगचा वापर करून खालीपर्यंत पोहोचत आहेत। मात्र परिस्थिती ही जितकं चांगलं आल्हाददायक, जितकं थंड वातावरण आहे, जितकं सुंदर हे दिसतंय, मात्र तितकंच भयानक हे चित्र सध्या इथे निर्माण झालेलं आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, गुलबर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।